हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की समजा व्हेकल ही ट्रॅव्हल करत असेल समजा बँक रोडवरून, तर त्या व्हेकलसाठी आपण सेफेस्ट स्पीडचं एक्सप्रेशन डिराईव्ह केलं होतं. तर आज आपण या क्लासमध्ये जर समजा त्या व्हेकलची स्पीड ही सेफेस्ट स्पीडपेक्षा जर कमी जर असेल तर मिनिमम किती स्पीड आपल्याला ठेवावं लागेल त्या व्हेकलची, जेणेकरून ते व्हेकल ही सेफली ट्रॅव्हल करेल त्या बँक रोडवरून, याचं एक्सप्रेशन आपण या क्लासमध्ये आज बघणार आहोत. तर मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की कन्सिडर केलं होतं की व्हेकल ट्रॅव्हलिंग ऑन ए बँक रोड, ज्या बँक रोडचं अँगल ऑफ बँकिंग आहे थीटा, त्या व्हेकलचं मास समजा एम जर असेल तर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होत होते त्या व्हेकलवर. तर पहिलं फोर्स ॲक्ट होत होतं एम जी, दॅट इज वेट, अँड इट इज डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि दुसरं जो फोर्स ॲक्ट होतो त्या व्हेकलवर तो होत होतं नॉर्मल फोर्स, जो नेहमी सरफेसला नॉर्मल असते, नॉर्मल रिॲक्शनसुद्धा म्हणतो. हे दोन फोर्सेस ॲक्ट होत होते. या फोर्सला आपण जो नॉर्मल फोर्स आहे त्याला आपण रिझॉल्व केलं होतं. समजा हा थीटा जर असेल तर जॉमेट्रिकली हाच थीटा राहील, आणि याला म्हटलं होतं आपण व्हर्टिकल कंपोनंट, आणि एक आपण होरिझॉन्टल कंपोनंट घेतलं होतं. जो याला मग आपण रिझॉल्व जर केलं तर याच्या जवळचं जो राहील थीटाच्या जवळचं तो होईल एन कॉस थीटावाला कंपोनंट होईल. सो देअरफॉर एन कॉस थीटा इज द कंपोनंट ऑफ एन, दॅट इज व्हर्टिकल कंपोनंट, आणि एनचं होरिझॉन्टल जो कंपोनंट राहील तो राहील एन साइन थीटा. हे मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं. आणि समजा जर आता कोणत्याही व्हेकलची जर समजा सेफेस्ट स्पीडने ती व्हेकल जर ट्रॅव्हल करत असेल तर रोड आणि टायर्समध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो निग्लिजिबल असतो. दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट बिटवीन दिस टायर अँड रोड इज झिरो आपण म्हणू शकतो. बट समजा त्या व्हेकलची स्पीड हे सेफेस्ट स्पीडपेक्षा जर कमी जर असेल तर काय होईल, याची स्पीड जर कमी जर झाली त्या सेफेस्ट स्पीडच्या, तर ही जी व्हेकल आहे ही इकडे येण्याचा प्रयत्न करेल, स्लाईड होण्याची शक्यता राहील. अशा वेळेस काय होईल, हा जो रोड राहील, हा जो रोड त्या व्हेकलला हेल्प करते. कशी हेल्प करेल, तर ही इकडे याची स्पीड आता आपण कमी ठेवली आहे तर ही व्हेकल इकडे येण्याचा प्रयत्न करेल किंवा स्लाईड होण्याची शक्यता राहील. तर हा जो रोड आहे तो त्या व्हेकलला हेल्प करेल इकडे फोर्स लावून. इकडे रोड आणि या टायरमध्ये फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल, आणि त्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कोणाकडे राहील, इकडे राहील. म्हणजे या व्हेकलला इकडे स्लाईड होण्यापासून ती त्याला हेल्प करेल. ओके. सो आता आपल्याला माहीत आहे की समजा अजून जर कमी जर स्पीड जर ठेवली तर अजून जास्त ती स्लाईड होण्याचा प्रयत्न करेल, फ्रिक्शनल फोर्स अजून रोड जास्त वाढवेल. अजून कमी जर केली स्पीड तर अजून फ्रिक्शनल फोर्स वाढत जाईल. बट त्या फ्रिक्शनल फोर्स जो ॲक्ट होत आहे व्हेकल त्या टायर्स आणि त्या रोडमध्ये, त्याची एक लिमिट असते. कितीही आपण कमी स्पीड ठेवू शकत नाही. तर म्हणून मिनिमम किती स्पीड ठेवू आपण, जेणेकरून जो फ्रिक्शनल फोर्स झिरो होणार नाही, मॅक्झिमम त्याची लिमिट फ्रिक्शनल फोर्सची ती संपून जाईल. किती मिनिमम स्पीड ठेवावं लागेल या व्हेकलची जी त्या बँक रोडवरून सेफली ट्रॅव्हल करेल, याचं एक्सप्रेशन आपण आज काढणार आहोत. म्हणून आता इथे म्हटलं आहे, इफ द व्हेकल ट्रॅव्हलिंग अलॉंग ए बँक रोड देन व्हॉट विल बी द लोअर लिमिट, दॅट इज मिनिमम वेलॉसिटी ऑफ ए व्हेकल इन विच द व्हेकल इज सेफली ट्रॅव्हल फ्रॉम धिस बँक रोड. सो त्याच्यासाठी कन्सिडर करू आपण आता. कन्सिडर ए व्हेकल, कन्सिडर ए व्हेकल ज्याचा मास आहे हॅविंग मास एम, ट्रॅव्हलिंग ज्याचा मास आहे एम, जो ट्रॅव्हल करत आहे ट्रॅव्हलिंग ऑन ए बँक रोड, बँक रोड, बँक रोड, ज्या बँक रोडचं अँगल ऑफ बँकिंग आहे, अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग इज थीटा. सपोज अजून आपण कन्सिडर केलं होतं, लेट आर इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर. त्या रोड हा असं कर्ल आहे, बँक आहे बट असं कर्ल आहे, असं कर्ल आहे असं. तर समजा या रोडचं जो रेडियस जो राहील, रेडियस ऑफ कर्वेचर, तो आपण कन्सिडर केलं होतं
आर. तर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील आता या व्हेकलवर? द फोर्सेस ॲक्ट्स ऑन ए व्हेकल आर दॅट इज वेट इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड सेकंड फोर्स इज नॉर्मल रिॲक्शन दॅट इज परपेंडिक्युलर टू द रोड. या रोडच्या जो सरफेस आहे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनने नॉर्मल फोर्स ॲक्ट होईल. हे दोन फोर्सेस ॲक्ट होतील. मग या नॉर्मल फोर्सला आपण रिझॉल्व केलं होतं या डायरेक्शनने. याला व्हर्टिकल कंपोनंट म्हटलं होतं नॉर्मल रिॲक्शनचं, याला होरिझॉन्टल कंपोनंट म्हटलं होतं. आणि या सगळ्या फोर्सला आपण बॅलन्स केलं होतं आणि एक एक्सप्रेशन मिळालं होतं ज्याला आपण म्हटलं होतं सेपेस्ट स्पीड ऑफ ए व्हेकल. सो दिस सेपेस्ट स्पीड वी नो दॅट the safest speed that is Vs is equal to under root this rg tan theta. तर ही आपल्याला सेफेस्ट स्पीड मिळाली होती. जर समजा आता इथे कन्सिडर करू इफ द स्पीड ऑफ ए व्हेकल इज लेस दॅन दिस सेफेस्ट स्पीड. या सेफेस्ट स्पीडपेक्षा समजा त्या व्हेकलची स्पीड जर कमी जर असेल दॅट इज याला असंही म्हणू शकतो. समजा त्या सेफेस्ट स्पीड याची Vs मीन्स RG टॅन थिटा. या RG टॅन थिटापेक्षा समजा व्हेकलची स्पीड जर लेस जर असेल तर काय होईल देन दिस व्हेकल कुड बी स्लाइड इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शनने स्लाइड होईल आणि अशा वेळेस काय करेल द रोड विल हेल्प. then the road will help to vehicle. कसं हेल्प करेल? बाय ॲक्टिंग द फ्रिक्शनल फोर्स. बिटवीन कोणाकोणामध्ये फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल? बिटवीन द टायर्स अँड द रोड. अशा वेळेस रोड आणि टायरमध्ये एक फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल आणि त्याची डायरेक्शन कोणाकडे राहील आता या फ्रिक्शनल फोर्सची? तर आपल्याला माहीत आहे द डायरेक्शन ऑफ द फ्रिक्शनल फोर्स. अशा वेळेस जर स्पीड जर कमी जर ठेवली तर या डायरेक्शनने फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन राहील. दॅट इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स. द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स is along the road, along the inclination of road. जो रोडचं जो इन्क्लिनेशन आहे along the inclination of road and upward direction तर along the inclination but in upward direction या डायरेक्शनने फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल. आता या फ्रिक्शनल फोर्सला सुद्धा आपण रिझॉल्व करून टाकू. दॅट इज दिस इज कॉल्ड ॲज द होरिझॉन्टल कंपोनंट अँड दिस इज कॉल्ड ॲज द व्हर्टिकल कंपोनंट. आता हा थीटा जर आहे तर जिओमेट्रिकली हा सुद्धा थीटा होईल. आपल्याला माहीत आहे एफएसचा मग हा वाला कंपोनंट जो आहे होरिझॉन्टल कंपोनंट थीटाच्या जवळचा आहे त्याच्यामुळे या कंपोनंटला आपण म्हणू एफएस कॉस थीटा. जसा थीटाच्या जवळचा एनचा कंपोनंट एन कॉस थीटा आणि थीटाच्या नंतरचं कंपोनंट एन साइन थीटा होतं. एफ एसच्या आता हा वाला जो कंपोनंट राहील तो राहील एफ एस साइन थीटा. तर यालासुद्धा आपण रिझॉल्व केलं, एनलासुद्धा रिझॉल्व केलं. म्हणून आता इथे म्हणतो आता रिझॉल्विंग एफ एस इंटू टू कंपोनंट्स. दोन कंपोनंट्समध्ये रिझॉल्व करू. पहिला कंपोनंट आहे व्हर्टिकल कंपोनंट दॅट इज व्हर्टिकल कंपोनंट आहे एफ एस साइन थीटा व्हर्टिकल कंपोनंट. आणि दुसरं कंपोनंट जो आहे सेकंड कंपोनंट होरिझॉन्टल कंपोनंट राहील. आता याचं होरिझॉन्टल कंपोनंट राहील एफ एस कॉस थीटा. तर आता या सगळ्या फोर्सेसला आपण बॅलन्स करू. म्हणजे द फोर्सेस ऑन लेफ्ट हँड साईड अँड द फोर्सेस ऑन राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडचं फोर्सेस इक्वल करू. अपवर्ड डायरेक्शनचे जेवढे फोर्सेस आहेत आणि डाऊनवर्ड डायरेक्शनचे जेवढे फोर्सेस आहेत त्यांना आपण बॅलन्स करू. सो देअरफॉर
balancing all forces, we get this forces is equal to this forces, therefore mv square divided by r plus fs cos theta is equal to n sin theta. fs cos theta ला तिकडे घेऊन जाऊ, म्हणजे यालाच आपण लिहू शकतो. इट कॅन बी रिटन ॲज mv स्क्वेअर डिवायडेड बाय r इज इक्वल टू n sin theta प्लस हे तिकडे गेल्यानंतर मायनस fs cos theta. दिस इज इक्वेशन नंबर 1. अपवर्ड डायरेक्शनने जे फोर्सेस आहेत इज इक्वल टू डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स, देअरफॉर mg इज इक्वल टू काय होईल. आता अपवर्ड डायरेक्शनने कोणकोणते फोर्स आहेत, n cos theta प्लस fs sin theta. दिस इज इक्वेशन नंबर 2. या दोन इक्वेशनला आता सॉल्व करू आणि आपल्याला जो रिक्वायर्ड इक्वेशन आहे तो मिळेल. देअरफॉर इथे करू आता इक्वेशन नंबर 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2, म्हणजे आपल्याला काय मिळेल, mv स्क्वेअर डिवायडेड बाय r डिवायडेड बाय mg इज इक्वल टू दिस डिवायडेड बाय दिस n sin theta minus fs cos theta divided by n cos theta plus fs sin theta. m gets cancel आणि इथे rg येईल. बट वी नो दॅट इथे स्पीड आहे तर प्रत्येक इथे v1 स्पीड आहे, त्याच्यामुळे v1 लिहून घेऊ. त्या व्हेकलची स्पीड आपण v1 ठेवली आहे. बट इफ द स्पीड इज लोवेस्ट पॉसिबल स्पीड आता किती ठेवावं लागेल, तर आपल्याला माहीत आहे लोवेस्ट पॉसिबल स्पीडवर जो फ्रिक्शनल फोर्स राहील तो मॅक्झिमम राहील. ॲट लोवेस्ट पॉसिबल स्पीड, दॅट इज ॲट v1 मिनिममवर जो fs राहील इज मॅक्झिमम राहील, fs मॅक्झिमम. आणि या fsची मॅक्झिमम व्हॅल्यू किती राहील, fsची मॅक्झिमम व्हॅल्यू राहील μs इंटू n, वेअर μs इज कॉल्ड ॲज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑफ ए रोड. ते रोडचं कॅरेक्टरिस्टिक्स असते. म्हणजे आता मिनिमम लोवेस्ट स्पीडवर किंवा लोवेस्ट पॉसिबल स्पीडवर fsची व्हॅल्यू मॅक्झिमम राहील आणि ती मॅक्झिमम व्हॅल्यू राहील μs इंटू n. म्हणून आता इथे v1च्या जागी जर आपण v1 मिनिमम जर पुट जर केलं मिनिमम स्पीड, देन fsच्या जागी आपल्याला लिहावं लागेल μs इंटू n. देअरफॉर दिस एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज देअरफॉर v1 मिनिमम स्क्वेअर, v1चं स्क्वेअर तर v1 मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय r इंटू g वर चाललं जाईल r इंटू g. आणि इथे लिहिताना n sin theta मायनस fsच्या जागी लिहू आता μs इंटू n, n sin theta मायनस μs इंटू n cos theta डिवायडेड बाय इथे सुद्धा या μsच्या जागी μs इंटू n लिहू. देअरफॉर n cos theta प्लस μs इंटू n sin theta. राईट हँड साईडला जेवढ्या टर्म आहेत त्या सगळ्या टर्मला डिवाइड करू n cos theta ने. डिवाइडिंग ऑल टर्म्स इन राईट हँड साईड बाय n cos theta ने डिवाइड करू. म्हणजे काय होईल आता v1 स्क्वेअर मिनिमम, rgला तिकडे घेऊन जाऊ rg, आणि इथे प्रत्येक टर्मला आता rg ते डिवायडेड बायमध्ये तिकडे गेल्यानंतर इंटू इथे प्रत्येक टर्मला n cos theta ने डिवाइड करू. म्हणजे काय होईल n sin theta डिवायडेड बाय n cos theta, n गेट्स कॅन्सल, साइन अपॉन कॉस काय होईल tan theta मायनस μs n cos theta डिवायडेड बाय n cos theta कॅन्सल, फक्त इथे राहील μs डिवायडेड बाय n cos theta डिवायडेड बाय n cos theta 1 प्लस μs n sin theta n cos theta n कॅन्सल होईल,
आणि इथे राहील म्यू एस साइन अपॉन कॉस राहील टॅन थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर V1 मिनिमम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट जर केल्यानंतर हा स्क्वेअर चालला जाईल. आणि इथे स्क्वेअर रूट जर केलं तर स्क्वेअर रूट ऑफ RG टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. So this expression is called as the lowest possible speed of a vehicle which is traveling on a bank road. ही lowest possible speed राहील, ज्या स्पीडवर ती व्हेकल सेफली ट्रॅव्हल करेल तिथून. आणि यालाच आपण म्हणतो लोअर लिमिट. जर याच्यापेक्षा जर स्पीड जर कमी जर ठेवलं देन ती व्हेकल सेफली तिथून ट्रॅव्हल करणार नाही, कारण त्या स्पीडवर जो फ्रिक्शनल फोर्स राहील तो 0 ॲक्ट करेल. या स्पीडवर फ्रिक्शनल फोर्स मॅक्झिमम राहील. सो देअरफॉर दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन ऑफ लोअर पॉसिबल स्पीड ऑफ ए व्हेकल along a bank road. So this is the lowest possible speed of a vehicle traveling on a bank road. Thank you.